माझ्याजवळ कॉलेजची फी भरण्यासाठी देखील पैसे नव्हते आणि मी माझ्या वडिलांकडे देखील पैसे मागू शकत नव्हतो. टेन्शनमध्ये येऊन मी माझ्या परिस्थितीवर रडत बसलो होतो. तेवढ्यातच मी मंदिरामध्ये एक दवंडी ऐकली की पाटील साहेब त्या तरुण मुलाला 60,000 रुपये देतील जो तरुण मुलगा त्यांच्या मुलीसोबत एक रात्र घालवेल. मला वाटलं की मी काहीतरी चुकीचं ऐकलं आहे, म्हणून मी पुन्हा नीट ऐकण्याचा प्रयत्न केला. ती दवंडी 3 वेळा देण्यात आली की पाटील साहेब त्यांच्या तरुण मुलीसोबत एक रात्र घालवणाऱ्या मुलाला 60,000 रुपये देतील. त्या दवंडीने मी अगदी चकित झालो होतो, कारण मंदिरासारख्या पवित्र ठिकाणावरून अशी घोषणा होणे खूपच विचित्र गोष्ट होती. मला खूप विचित्र वाटत होते, म्हणून बाहेर येऊन मी माझ्या वडिलांना विचारलं, बाबा ती दवंडी तुम्ही ऐकली का? तेव्हा माझे बाबा देखील हैराण होऊन माझ्याकडे बघू लागले आणि म्हणाले की हो बेटा, तू जे ऐकलंस ते अगदी बरोबर आहे. हैराण तर मी देखील आहे की पाटील साहेब अशी मूर्खासारखी दवंडी का देत आहेत, आणि ते देखील मंदिरासारख्या पवित्र ठिकाणावरून. नक्कीच यामध्ये काहीतरी मोठं कारण असेल, ज्यामुळे पाटील साहेबांना हे असं सर्वांसमोर जाहीर करावं लागलं. जेव्हा मंदिरात ते लोक येतील तेव्हा मी त्यांना नक्की विचारेन, परंतु मला वाटत नाही की ही दवंडी मंदिराच्या गाभाऱ्यातून झाली असेल. कदाचित मंदिराच्या लाऊडस्पीकरचा वापर करून ही दवंडी दिली गेली आहे. माझ्या बाबांचे बोलणे अगदीच बरोबर होते. अशा घोषणावर गावातील लोकांमध्ये विविध चर्चा सुरू झाल्या होत्या, कारण मंदिरावरून असे सांगणे सर्वांनाच खटकत होते. जेव्हा मी मंदिराच्या आवारात गेलो तेव्हा समजलं की ही दवंडी खरोखरच मंदिराच्या माईकवरून देण्यात आली होती. सर्व लोक आश्चर्यचकित आणि संतापलेले होते. लोक आपापसात बोलू लागले की असे तर गावात कधीच घडले नव्हते की मंदिरावरून अशी दवंडी पिटवली जावी. तेव्हा माझे वडील म्हणाले की कोणी प्रतिष्ठित माणूस असे का करेल? मला वाटतं की तो लोकांसोबत काहीतरी मस्करी करतोय, किंवा लोकांना एखाद्या अडचणीत किंवा जाळ्यात अडकू इच्छितो. नाहीतर कोणताही स्वाभिमानी बाप स्वतःच्या मुलीबद्दल सर्वांसमोर असं कधीही बोलणार नाही. शेवटी काहीतरी गंभीर कारण नक्कीच असेल, ज्यामुळे त्यांनी स्वतःच्या मुलीबद्दल इतकी मोठी दवंडी पिटवली आहे. कोणास ठाऊक, कदाचित त्यांना कोणाच्या तरी मदतीची खरंच गरज असेल. पाटील साहेब आज मंदिरात आले देखील नव्हते. ते रोज नित्यनियमाने मंदिरात यायचे, परंतु आज ते गैरहजर होते. बाबांच्या बोलण्याने माझ्या मनात देखील एक वेगळाच विचार आला. मी विचार केला की मी स्वतः पाटील साहेबांच्या घरी जाऊन त्यांना विचारावं की नेमकं काय अडचण आहे, नेमकं काय घडलं आहे ज्यामुळे त्यांनी ही अशी दवंडी पिटवली आहे. यामध्ये जर दुसरी काही अडचण असेल तर ती देखील समजेल, आणि त्यासोबत त्यांच्या मुलीसोबत रात्र घालवण्याचा खरा अर्थ काय आहे हे देखील स्पष्ट होईल. मनामध्ये या सर्व गोष्टींचा विचार करून मी पाटील साहेबांच्या वाड्यावर गेलो, परंतु मला हे अजिबात ठाऊक नव्हतं की पुढे जाऊन माझे नशीब कसं कलाटणी घेणार आहे. माझी ही एक छोटीशी पाऊलवाट माझ्या आयुष्यात खूप मोठे वादळ घेऊन येणार आहे. मी जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा तिथे आधीपासूनच गावातील काही तरुण मुले उभी होती. त्यांना तिथे बघून मला खूप आश्चर्य वाटलं. मी त्यांना विचारलं, तुम्ही सर्वजण इथे का आला आहात? त्या गर्दीत माझे काही मित्र देखील होते. ते म्हणाले की पाटील साहेबांनी त्यांच्या मुलीबद्दल जी दवंडी दिली आहे की जो तरुण त्यांच्या मुलीसोबत रात्र घालवेल त्याला 60,000 रुपये मिळतील. आम्ही त्याचसाठी इथे आलो आहोत. मी त्यांना म्हणालो, अरे तुम्हा लोकांना जरा तरी लाज वाटायला हवी होती. त्यावर माझे मित्र म्हणाले, अरे जेव्हा पाटील साहेबांनी स्वतःच ही घोषणा केली आहे, मग यात लाज वाटण्यासारखं काय आहे? पाटलांच्या घरात आम्ही काही जबरदस्तीने घुसलेलो नाही. आज पाटील साहेबांनी त्यांच्या घराचे दरवाजे स्वतःच उघडे ठेवले आहेत, कारण त्यांना ठाऊक आहे की त्यांच्या दवंडीनंतर काही तरुण नक्कीच त्यांच्या घरी येतील. 60,000 रुपये ही काय छोटी रक्कम नाही. मग आम्ही हातातून ही संधी का जाऊ द्यावी? शेवटी आम्हाला देखील पैशांची गरज आहेच की, आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की तू देखील याच पैशांसाठी इथे आला असशील. इतका साधं कोणीच नसतं की फक्त पाटील साहेबांच्या काळजीपोटी इथे धावून येईल. चल, तू देखील आमच्या रांगेत उभा राहा. बाकीचे विचार बाजूला ठेव आणि पाटील साहेबांसमोर जा. कदाचित ते तुला त्यांच्या मुलीसाठी निवडतील, आणि हेही शक्य आहे की ते पैसे तुलाच मिळतील. कारण उघड आहे की इथे एवढे मुले उभी आहेत, त्या सर्वांसोबत तर ते मुलीला ठेवणार नाहीत. कोणास ठाऊक, आम्हा सर्वांना सोडून जर त्यांनी तुलाच पसंती दिली तर?
मला माझ्या मित्राचे ते म्हणणं पटू लागलं. मी विचार केला की खरंच जर मी पाटील साहेबांना पसंत पडलो तर मला कॉलेजच्या फीसाठी लागणारे पैसे मिळतील. परंतु मला माझ्या वडिलांची देखील खूप भीती वाटत होती. वडील काय म्हणतील याची मला चिंता होती, कारण मी कधीही माझ्या वडिलांना विचारल्याशिवाय घरातून बाहेर पडत नव्हतो. मी नेहमीच प्रत्येक गोष्ट माझ्या आईवडिलांना विचारूनच करायचो. जेव्हा मी असा विचार केला की इथून 60,000 रुपये मिळण्याची संधी आहे, तर ही मोठी अडचण सुटल्याचे पाहून माझे आईबाबा देखील नंतर समजून घेतील, असा विचार करून मी देखील त्या मुलांच्या रांगेत उभा राहिलो. थोड्या वेळानंतर पाटील साहेबांनी आम्हाला आत दालनात बोलवलं. पाटील साहेब आमच्या परिसरातील अत्यंत श्रीमंत आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलीबद्दल अशा विषयावर बोलणं ही सामान्य गोष्ट नव्हती, परंतु त्यांनी स्वतःच या गोष्टीची घोषणा केली असल्याने आम्ही सगळे आत गेलो. तेव्हा पाटील साहेबांनी समोर उभा असलेल्या सर्व मुलांना पाहिलं आणि विचारलो, तर मुलांना, तुम्ही सर्वजण माझ्या मुलीसोबत रात्र घालवण्यासाठी इथे आला आहात का? यावर सर्व मुलांनी एका सुरात होकारार्थी मान हलवली. तेव्हा पाटील साहेब पुढे म्हणाले, तर मुलांनो, मी तुम्हा सर्वांपैकी फक्त एकाच मुलाची निवड करणार आहे. मग पाटील साहेबांनी रांगेत उभा असलेल्या प्रत्येकाकडे अगदी बारकाईने निरखून पाहिलं. त्यानंतर त्यांनी नोकराला सांगितले की तुम्ही सर्वजण बाहेर निघून जा, फक्त या मुलालाच इथे थांबवून ठेवा. पाटील साहेबांनी माझ्याकडे बोट दाखवून हे सांगितलं होतं. हे पाहताच इतर सर्व मुले माझ्याकडे मत्सराने आणि तिरस्काराने बघू लागली. माझे मित्र दालनातून बाहेर पडल्यावर पाटील साहेब माझ्या जवळ आले आणि म्हणाले की बेटा, तू तर मला स्वभावाने खूपच साधा आणि सरळ वाटतोय. यावर मी माझी मान खाली झुकवली आणि म्हणालो, हो साहेब, मी साधाच आहे आणि माझे आई वडील देखील अत्यंत साधे आहेत. माझ्या त्या उत्तरावर पाटील साहेब हलकसं हसले आणि म्हणाले, जर तू इतक्या साध्या आईवडिलांचा मुलगा आहेस, मग माझ्या मुलीसोबत रात्र घालवण्याच्या या अटीवर इथे का आला आहेस? खरं तर पाटील साहेबांच्या या प्रश्नाने मला स्वतःची खूप लाज वाटली, परंतु मी माझी संपूर्ण हिंमत गोळा केली, नजर वर केली आणि स्पष्टपणे म्हणालो, साहेब, मला पैशांची खूप गरज आहे. कॉलेजची फी भरायला माझ्याजवळ पैसे नाहीत. यावर पाटील साहेब म्हणाले, अच्छा, तर तू फक्त पैशांसाठी माझ्या मुलीसोबत रात्र घालवू इच्छितोस? मी म्हणालो की हो, कारण मी तुमच्या दवंडीमध्ये हेच ऐकलं आणि माझ्या मित्रांनी देखील मला हेच सांगितलं. जर हे खरं असेल तरच मी इथे थांबतो, अन्यथा मी आत्ताच इथून निघून जातो. माझे ते स्पष्ट आणि प्रामाणिक बोलणं ऐकून पाटील साहेबांनी मला तिथेच थांबवलं आणि नोकराला सांगितलं, बाकीच्या सर्व मुलांना परत पाठवून दे, मला त्यापैकी कोणालाही ठेवायचं नाही. मला हाच मुलगा योग्य वाटतो. मला खूप आश्चर्य वाटत होतं की पाटील साहेबांना त्यांच्या मुलीसोबत रात्र घालवण्यासाठी एका साध्या मुलाची निवड का करायची होती. कारण दवंडीमध्ये जे सांगितलं गेलं होतं त्यावरून गावात असा समज झाला होता की मुलीच्या मर्जीसाठी किंवा आनंदासाठी कोणत्या तरी तरुणाची गरज आहे. ही गोष्ट ऐकायला अत्यंत विचित्र वाटत होती, परंतु ज्या प्रकारे गावात ही दवंडी पिटवली गेली होती त्यामुळे पाटील साहेबांसारखा माणूस स्वतःच्या मुलीबद्दल असं काही करू शकतो यावर कोणाचा देखील विश्वास बसत नव्हता. हा तोच माणूस होता जो आपल्या मुलीसाठी कोणाचा जीव घेऊ शकत होता आणि देऊ शकत होता. परंतु आजच्या या प्रसंगाने सर्वांनाच चक्रावून सोडलं होतं. पण म्हणतात ना, परिस्थिती कितीही विचित्र असली तर जेव्हा पैशाचा प्रश्न येतो तेव्हा लोक सर्व गोष्टी मान्य करतात. मी देखील त्याच गरजेपोटी पाटील साहेबांच्या वाड्यावर उभा होतो. मी जेव्हा त्या खोलीतून बाहेर पडलो तेव्हा बाहेर थांबलेली मुले माझ्याकडे तुच्छतेने बघू लागली. ते मला म्हणाले, तू तर स्वतःला खूप साधा समजत होता, पण आज स्वतःच्या एका चुकीच्या गोष्टीसाठी पुढे आलास. त्यांचे ते दुटप्पी बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटलं, कारण काही वेळापूर्वी तीच मुले त्याच हेतूने रांगेत उभी होती. मी म्हणालो, यात काय झालं? तुम्ही सर्वजण देखील याच कारणासाठी इथे आला होता ना? यावर माझा एक मित्र म्हणाला, हो, पण त्यांनी तुलाच निवडले कारण तुझ्या चेहऱ्यावरून त्यांना वाटलं असेल की हा मुलगा त्या कामासाठी सोयीचा आहे. आम्ही कदाचित त्यांना वेगळे वाटलो असू. मी मित्रांचे बोलणे ऐकून अस्वस्थ झालो. लोक किती पटकन रंग बदलतात हे मला समजलं. आता मला पित्रांची अजिबात पर्वा नव्हती, तर माझ्या वडिलांची काळजी वाटत होती.
मी जेव्हा घरी जाऊन बाबांना ही गोष्ट सांगेन तेव्हा ते माझ्यावर रागवतील का, ही भीती माझ्या मनात होती. मला वाटत होतं की वडील हे कधीही मान्य करणार नाहीत आणि मला तिथे जाऊन देणार नाहीत. मी विचार केला की ही गोष्ट वडिलांपासून लपवावी, परंतु घरी गेल्यावर बाबाने जेव्हा मला विचारलं की तू कुठे गेला होतास, तेव्हा मी त्यांना मित्राबद्दल आणि पाटील साहेबांच्या वाड्यावरील गर्दीबद्दल सर्व काही खरं खरं सांगून टाकलं. बाबा अत्यंत शांतपणे माझे सगळं बोलणं ऐकत होते. ते म्हणाले, बेटा, पाटील साहेब हे काही बेजबाबदार व्यक्ती नाहीत की कोणत्याही वाईट गोष्टीसाठी असे पैसे वाटत फिरतील. नक्कीच त्यांची काहीतरी मोठी अडचण किंवा मजबुरी असेल. कोणास ठाऊक तो बाप कोणत्या संकटात सापडला आहे. नक्कीच त्यांना कोणाच्या तरी प्रामाणिक मदतीची गरज असावी. वडिलांचे हे सकारात्मक विचार ऐकून मला थोडा धीर आला. मी विचार केला की आता वडिलांना सर्व काही खरं सांगून टाकावं. मी सर्व हिंमत गोळा केली आणि म्हणालो, बाबा, पाटील साहेबांनी त्या सर्व मुलामधून माझी निवड केली आहे. ते त्यांच्या मुलीसोबत एक रात्र थांबण्यासाठी मला 60,000 रुपये द्यायला तयार झाले आहेत. आता तुम्ही सांगा मी काय करू. माझं बोलणं ऐकून बाबा काही वेळ शांत बसले. मग ते अत्यंत गंभीरपणाने म्हणाले, बेटा, ही खूप मोठी गोष्ट आहे की पाटील साहेबांनी या कामासाठी तुझ्यावर विश्वास टाकला आहे. त्यांनी तुला केवळ निवडले नाही तर तुझ्या प्रामाणिकपणावर भरवसा ठेवला आहे. तू त्यांचा विश्वास कधीही तोडू नकोस. त्यांचा हा विश्वास तुझ्यासाठी खूप मोलाचा आहे. उद्या सकाळी जेव्हा ते तुला बोलवतील तेव्हा तू तिथे जा. तुला घाबरण्याची अजिबात गरज नाही. याचा मला कोणताही विरोध नाही, कारण मला पाटील साहेबांच्या चांगुलपणावर पूर्ण विश्वास आहे. वडिलांच्या या शब्दाने मला खूप मोठा आधार दिला. आधी मी ज्या गोष्टीला प्रचंड घाबरत होतो, आता बाबांच्या पाठिंबामुळे मला त्या गोष्टीला सामोरं जाण्याची ताकद मिळाली होती. बाबांनी मला विश्वास दिला होता की पाटील साहेब चुकीचं पाऊल उचलणारे अजिबात व्यक्ती नाहीत. यामागे नक्कीच काहीतरी गूढ कारण आहे आणि आपण त्यांना मदत केली पाहिजे. पाटील साहेबांनी मला शनिवारी सकाळी वाड्यावर बोलवलं होतं. ते म्हणाले होते की रात्रीच्या आधी तुला काही वेळ या खोलीत राहावं लागेल. माझ्या मनात सतत विचार येत होते की नेमक्या रात्री मला काय करावं लागणार आहे. अशी कोणती गोष्ट आहे ज्यासाठी ते मला थेट 60,000 रुपये देणार आहेत. त्यावेळी माझ्या मनात एक शंका देखील आली की जर त्यांनी काम झाल्यावर पैसे देण्यास नकार दिला तर. म्हणून शनिवारी सकाळी वाड्यावर पोहोचतात मी पाटील साहेबांना नम्रपणे विचारलं, साहेब, तुम्ही मला ठरल्याप्रमाणे पैसे द्याल ना? ही कोणती मस्करी तर नाही ना? पाटील साहेब माझ्या प्रश्नावर थोडे व्यथित झाले. त्याने लगेच आपल्या खिशातून 30,000 रुपये काढले आणि माझ्या हातात टेकवले. ते म्हणाले, हे घे 30,000 रुपये, म्हणजे अर्धी रक्कम मी तुला आत्ताच ॲडव्हान्स म्हणून देत आहे. उरलेले रक्कम उद्या सकाळी मिळेल. मी ते पैसे घेऊन घरी आलो आणि ते सर्व पैसे वडिलांच्या हातात दिले. बाबाने ते पैसे पाहिले आणि म्हणाले, बेटा, तू फक्त पाटील साहेबांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस. मला ठाऊक आहे की तू तरुण आहेस. तुझ्या मनात अनेक शंका आणि भावना येत असतील, परंतु लक्षात ठेव, कोणताही बाप स्वतःच्या मुलीबद्दल विनाकारण वाईट निर्णय घेत नाही. मी पुन्हा वाड्यावर परत आलो. पाटील साहेबांनी माझ्यासाठी एक स्वतंत्र खोली तयार ठेवली होती. त्यांच्या नोकराने मला सांगितले की तुम्ही या खोलीत जाऊन बसा. साहेबांना तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. मी त्या खोलीत गेलो तर तिथे बराच अंधार होता. समोर पाटील साहेब एकटेच गंभीर मृदेने बसले होते. माझ्या मनात पुन्हा भीतीचं सावट आलं की हे माझ्यासोबत काय करणार आहेत. एका क्षणासाठी मनात विचार आला की हे मला स्वतःचा जावई तर बनवणार नाहीत ना. पण लगेच मला जाणीव झाली की मी एका अत्यंत गरीब कुटुंबातील 19 वर्षाचा तरुण मुलगा आहे. पाटील साहेब मला आपला जावई का बनवतील? मी त्यांच्यासमोर मान खाली घालून बसलो होतो. तेव्हा पाटील साहेब जड आवाजात म्हणाले, हे बघ बेटा, तुला माझं हे वागणं खूप विचित्र वाटत असेल. मी आयुष्यात कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मला माझ्या मुलीबद्दल अशी दवंडी देण्यास वेळ येईल. तरुण मुले माझ्या दारात येऊन उभी राहतील हे मला पाहावं लागेल. मला चांगलंच ठाऊक आहे की त्या मुलांच्या मनात काय घाणेरडे विचार चालू होते. परंतु बेटा, मी एका बापाच्या नात्याने अत्यंत हतबल झालो आहे. मी माझ्या मुलीचे असे एक रूप पाहिलं आहे जे मी यापूर्वी कधीही पाहिलं नव्हतं. ते पुढे म्हणाले की मी तुला हे पैसे तुझ्या साधेपणासाठी दिले आहेत, कारण कोणताही बाप आपल्या मुलीच्या अब्रूचा असा सौदा करत नाही. मी असा माणूस आहे जो मुलीकडे वाईट नजरेने पाहणाऱ्याचे डोळे काढून घेईन. पण आज मी तुला माझ्या मुलीसोबत एका खोलीत का ठेवत आहे याचे कारण तुला रात्री स्वतःच समजेल. मला तुला फक्त एकच ताकीद द्यायची आहे, तू तिच्याकडे कोणत्याही वाईट नजरेने पाहू नकोस.
आणि तिच्याशी मर्यादा सोडून वागू नकोस. मी जे काय करत आहे ते केवळ माझ्या मुलीच्या रक्षणासाठी करत आहे. जर हे संकट मी स्वतः निवारू शकलो असतो तर मी तुला कधीच बोलावलं नसतं. माझी मुलगी खूप लाडावलेली आहे, पण ही समस्या अशी आहे जी मला एकट्याला सोडवता येत नाहीये. पाटील साहेबांच्या या बोलण्याने माझं कुतूहल आणि भीती दोन्ही वाढले होते. पाटील साहेबांचा गावात मोठा दरारा होता, पण मला माझ्या मूल्यावर आणि संस्कारावर पूर्ण विश्वास होता. मी वासनेचा बळी पडणारा मुलगा अजिबात नव्हतो. संध्याकाळचे 6 वाजले. पाटील साहेब खोलीत आले आणि म्हणाले, बेटा जेवण करून घे. तुला सकाळपासून उपाशी आहेस. जे काय समोर वाढले आहे ते व्यवस्थित खाऊन घे, कारण आज रात्री तुला ज्या प्रसंगाला सामोरं जायचं आहे तसा अनुभव तू तुझ्या आयुष्यात कधीही घेतला नसेल. जसजशी रात्र जवळ येत होती तसतशी माझ्या हृदयाची धडधड वाढत होती. रात्री 7 वाजता पाटील साहेबांनी मला मुलीच्या खोलीत जाण्याचा इशारा केला. मी अत्यंत संकोचाने आणि भीतीने त्या खोलीत पाऊल ठेवलं. समोरचं दृश्य पाहून मला धक्काच बसला. पाटील साहेबांची मुलगी तिथे बसली होती. ती दिसायला अत्यंत सुंदर आणि गोरीपान होती, परंतु तिची राहणी आणि वेशभूषा पाहून ती गावातील संस्कारी कुटुंबातील मुलगी अजिबात वाटत नव्हती. तिने तिचे केस अत्यंत विचित्र रंगाने रंगवले होते आणि तिचे कपडे देखील खूप आधुनिक व विचित्र होते. असे वाटत होते जणू ती परदेशातून आली आहे. गावातील साध्या मुलींपेक्षा तिचे रूप पूर्णपणे वेगळे आणि अस्वस्थ करणारे होते. मी खोलीत एका कोपऱ्यात मान खाली घालून उभा राहिलो. मी मुलगी ती हळूहळू चालत माझ्याजवळ आली. मी खूप लाजाळू आणि वयाने लहान असल्याने शांतच उभा होतो. मी माझ्या जवळून गेली आणि तिने थेट खोलीचा मुख्य दरवाजा आतून बंद करून कडी लावून घेतली. मी घाबरून तिच्याकडे पाहिलं. तेवढ्यात बाहेरून पाटील साहेबांचा काकुळतीला आलेला आवाज आला, रिया दरवाजा बंद नको करू बेटा, जेणेकरून मला गरज पडल्यास लगेच आत येता येईल. देवासाठी दरवाजा उघडा ठेव. बाहेरून वडिलांची ही विनवणी ऐकून मला खात्री पटली की ही मुलगी खरोखरच त्यांची मुलगी आहे, जिचं नाव रिया आहे. दरवाजा बंद केल्यानंतर ती मुलगी माझ्या समोर येऊन बसली. तिने विचित्र हसत मला विचारलं, तू माझा गुलाम होशील का? मी तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि म्हणालो, रेयाजी, तुमचे वडील बाहेर खूप काळजीत उभे आहेत. तुम्हाला जी काही मदत हवी असेल ती करायला मी तयार आहे. यावर ती विकृतपणे हसली आणि म्हणाली, वाह, म्हणजे तू आत्ता माझा खरा गुलाम झाला आहेस. आज संपूर्ण रात्र तू माझ्या तालावर नाचशील. त्यानंतर त्या रात्री तिने जे काय केलं त्याचा मी स्वप्नात देखील कल्पना केली नव्हती. ती मुलगी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे अस्थिर आणि हिंसक झाली होती. ती माझ्यावर ओरडत होती, मला विनाकारण मारहाण करत होती, नखाने ओरबाडत होती आणि विचित्र आज्ञा देत होती. ती माझ्याशी अत्यंत अमानुषपणे वागत होती. मला त्या क्षणी त्या दवंडीचा आणि माझ्या गरिबीचा प्रचंड पश्चाताप होत होता. मी स्वतःला दोष देत होतो की केवळ पैशांसाठी मी स्वतःला कोणत्या संकटात लोटून दिलं. संपूर्ण रात्र मी तिचे ते हिंसक आणि विचित्र अत्याचार मुकाट्याने सहन केले. सकाळी 5 वाजता जेव्हा खोलीचा दरवाजा उघडला आणि मी बाहेर आलो तेव्हा पाटील साहेब बाहेरच डोळ्यात अश्रू आणून बसले होते. माझी विस्कटलेली अवस्था आणि चेहऱ्यावरील ओरखडे पाहून ते म्हणाले, बेटा मला माफ कर. हे घे तुझे उरलेले 30,000 रुपये आणि आता तू सुखरूप घरी जा. मी ते पैसे घेतले आणि थेट घरी पोहोचलो. मला वाटलं होतं की बाबा झोपलेले असतील, पण ते रात्रभर जागेच होते आणि चिंतेने येणाऱ्या घालत होते. मला सुखरूप परत आलेले पाहून बाबाने मला घट्ट जवळ घेतले आणि रडत विचारलं की बेटा तू ठीक आहेस ना? मला कालपासून खूप पश्चाताप होत होता की मी तुला केवळ पैशांसाठी अशा अनोळखी ठिकाणी का पाठवले. मी बाबांनी रात्री घडलेला कोणताही भयानक प्रसंग सांगितला नाही, कारण मला त्यांना अधिक दुःखात लोटायचं नव्हतं. मी फक्त एवढंच म्हणालो की बाबा मी ठीक आहे, तुम्ही आता आराम करा. परंतु सकाळी आम्ही उठायच्या आधीच पाटील साहेब स्वतः आमच्या घरी येऊन बसले होते. ते बाबांशी अत्यंत गंभीरपणे बोलत होते. मी बाहेर येताच पाटील साहेब माझ्याकडे अपराधी आणि कृतज्ञ नजरेने पाहू लागले. ते म्हणाले, बेटा जर तुम्ही दोघे ऐकणार असाल तर मी आज तुमच्या समोर सर्व काही सत्य मांडतो. त्यानंतर तुम्ही जो निर्णय घ्याल तुम्हाला मान्य असेल. आम्ही दोघे शांतपणे ऐकू लागलो. पाटील साहेब सांगू लागले, गावात माझी खूप प्रतिष्ठा आहे, पण माणसाकडून आयुष्यात काही अशा असभ्य चुका होतात ज्या आयुष्यभर पिच्छा सोडत नाही. काही वर्षांपूर्वी मी जेव्हा 2 वर्षांसाठी लंडनला व्यवसायानिमित्त गेलो होतो तेव्हा तिथे मी माझ्या पहिल्या पत्नीला फसवून एका परदेशी महिलेशी लग्न केले.
त्या बाईला कौटुंबिक मूल्यांची कोणतीही चाड नव्हती. या नात्यातून रियाचा जन्म झाला. पण काही काळातच मला माझ्या चुकीची जाणीव झाली आणि त्या बाईने रियाकडे दुर्लक्ष करणं सुरू केलं. ते पुढे सांगू लागले, माझ्या मुलीवर चुकीचे संस्कार होऊ नयेत म्हणून मी त्या महिलेला मोठी रक्कम देऊन रियाचा ताबा घेतला आणि तिला भारतात घेऊन आलो. परंतु तिथल्या वातावरणाचा आणि तिच्या आईच्या वागणुकीचा रियाच्या मनावर खूप वाईट परिणाम झाला होता. ती मानसिकदृष्ट्या अत्यंत हिंसक आणि मनोरुग्ण बनली होती. ती कधी स्वतःला इजा करून घेते तर कधी समोरच्यावर जीवघेणा हल्ला करते. तिला शांत करण्यासाठी आणि तिच्या विकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी एका रात्रीसाठी कोणाची तरी गरज होती. म्हणून मी ती लाजीरवाणी दवंडी दिली होती. काल रात्री तिने तुझ्यावर जो अत्याचार केला तो तिचा हा वेडेपणा होता. पाटील साहेबांचे डोळे पाणावले होते. ती हात जोडून म्हणाले, मी तिच्यावर चांगल्या मनसोपचार तज्ज्ञाकडून उपचार करून घेत आहे. पण माझ्या मनात हीच चिंता आहे की या आजारी आणि अस्थिर मुलीचा स्वीकार कोण करेल. जर तू माझ्या मुलीशी विवाह करण्यास तयार झालास तर मी वचन देतो की मी तिच्या उपचाराचा सर्व खर्च करीनच. शिवाय आयुष्यभर तुमच्या कुटुंबाची सर्व जबाबदारी उचलेन आणि तुझी सुद्धा काळजी घेईन. पाटील साहेबांचे हे बोलणे ऐकून मी आणि माझे वडील दोघेही चक्रावून गेलो होतो. ज्या संकटाला मी काल रात्री सामोरं गेलो होतो त्या मुलीसोबत संपूर्ण आयुष्य घालवण्याचा हा प्रस्ताव होता. माझ्या वडिलांनी माझ्याकडे पाहिलं. बाबांच्या नजरेत पाटील साहेबांबद्दल सहानुभूती होती. मी विचार केला की रियाचे हे वागणे तिच्या आजारपणामुळे आहे. ती मुळीच वाईट नाही. जर माझ्या एका निर्णयामुळे एक हतबल बापाला आधार मिळणार असेल आणि एका मुलीचे आयुष्य सुधारणार असेल तर मी हे आव्हान स्वीकारलं पाहिजे. मी रियाशी लग्न करण्यास होकार दिला. पाटील साहेबांनी संपूर्ण गावासमोर स्वतःची चूक मान्य केली आणि सत्य सांगून जाहीर माफी मागितली. त्यानंतर अत्यंत साधेपणाने माझं आणि रियाचं लग्न झालं. लग्नानंतर आम्ही तिच्यावर नामांकित डॉक्टरकडून योग्य उपचार सुरू केले. माझ्या संयमी आणि प्रेमळ वागणुकीमुळे आणि वैद्यकीय उपचारामुळे रियाच्या मानसिक स्थितीत हळूहळू खूप मोठा सकारात्मक बदल झाला. तिची हिंसक वृत्ती पूर्णपणे नाहीशी झाली आणि ती एक सुसंस्कृत समजूतदार पत्नी बनली. आज आम्ही दोघेही अत्यंत सुखाने आणि आनंदाने संसार करत आहोत. मित्रांनो, ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.